अहमदनगरला उद्या मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। नगरच्या 12 बाभळी परिसरामध्ये जरांगेंसह मराठा बांधवांचा मुक्काम असेल। त्यासाठी 150 एकरवर परिसर मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आले। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। तर त्यांची पदयात्रा जी आहे ती आंतरवाली सराटी येथून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ती आता बीड, जालना नंतर आता अहमदनगर जिल्ह्यातून देखील जाणार आहे। मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण बघतो की त्यांची स्वागताची असेल किंवा त्यांची मुक्कामाची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जे तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। संपूर्ण तयारी जी आहे ते अहमदनगर पासून जवळच असलेल्या 12 बाभळी येथे करण्यात आलेली आहे। मदरशाची जमीन असेल किंवा इतर शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि हे सगळे समन्वयक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि सगळी तयारीचा आढावा जो आहे तो त्यांच्याकडून घेण्यात येत आहोत। काय सांगा, कशा प्रकारे ही तयारी सुरू आहे तुमची, काय काय तयारी केलेली आहे? आज सकाळी 9 वाजता मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या बरोबर 25 लाख जनसमुदाय मुंबईला आरक्षणासाठी निघत आहेत आणि उद्या संध्याकाळी ते मुक्कामी आपल्याकडे येत आहेत। इथे सर्वच बांधवांनी ज्याला जे जमेल अशा पद्धतीने केलेले आहे। जसं मुस्लिम समाजांनी 150 एकर जागा त्यांना राहण्यासाठी दिलेली आहे, इतर आपले 18 पगड जातीतील समाजांनी इथं त्यांची जागा पार्किंगसाठी किंवा पाण्याच्या व्यवस्थेसाठी दिलेली आहे। कुणाल जायकर, TVN मराठी, अहमदनगर।